भिवंडी तालुका के सरौली गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी कैलाशवासी हरिभक्त पारायण भिवाजी मैस्त्री, कैलाशवासी हरिभक्त पारायण सीताराम बुआ शहाड़कर इनके प्रेरणाओं से तथा कैलाशवासी हरिभक्त पारायण गुरुवर्य वासुदेव महाराज मड़वी मुकाम चिखलोली बदलापुर व कैलाशवासी हरिभक्त पारायण गजानन लक्ष्मण मलबारी हरिभक्त पारायण चिंतामन महाराज भादवड़ इनके मार्गदर्शन में अखंड हरिनाम सप्ताह व श्री कृष्ण जन्मोत्सव 2025 का आयोजन श्री भागवत धर्माचार्य मंडल अध्यक्ष व माजी सरपंच तुकाराम गजानन चौधरी, सेक्रेटरी व माजी उप सरपंच दत्तात्रय पुंडलिक पाटिल, खजिनदार व माजी सरपंच पंडित राजाराम चौधरी, कार्यक्रम अध्यक्ष तुलसीराम सुक्या चौधरी, कार्यक्रम उपाध्यक्ष पंडित बालू पाटिल, माजी पंचायत समिति सदस्य गणेश रामा चौधरी, माजी सरपंच तुलसीराम तुकाराम पाटिल, माजी उप सरपंच श्याम लक्ष्मण चौधरी, माजी सरपंच गोपीनाथ दत्तू चौधरी, माजी सरपंच लक्ष्मण चौधरी, माजी सरपंच यशवंत चंद्रू चौधरी, माजी सरपंच बबन मारुति चौधरी, महेंद्र बाबूराव चौधरी, माजी ग्राम पंचायत सदस्य विजय दिनकर चौधरी, विष्णु बारको भोईर, शिवराम राजाराम पाटिल, संतोष सदू पाटिल, माजी सरपंच मुकुंद बाबूनाथ चौधरी, माजी उप सरपंच विनायक कालीराम चौधरी, माजी ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र सखाराम चौधरी, पुलिस पाटिल सुनील बबन चौधरी, सर सदस्य बंडू वसंत पाटिल, श्रीराम सोमवार चौधरी, सर सदस्य कुलदीप दत्तात्रय पाटिल, भरत पंडित पाटिल, किशोर रामा चौधरी, चंद्रकांत विष्णु पाटिल, सुरेंद्र पांडुरंग चौधरी, सोमनाथ कालीराम चौधरी, भगवान लक्ष्मण चौधरी, ज्ञानदेव गजानन चौधरी, किशोर मगन चौधरी, माजी पंचायत समिति सदस्य जयश्री नंद कुमार चौधरी, माजी ग्राम पंचायत सदस्य अभिमन्यु तुकाराम पाटिल, शंकर पाटिल, माजी ग्राम पंचायत सदस्य नामदेव गजानन चौधरी, ग्राम पंचायत सदस्य भीम नत्तू चौधरी, भगवान यशवंत चौधरी, सोमनाथ कृष्णा चौधरी तथा श्री भागवत धर्माचार्य मंडल के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारी तथा सरौली गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 9 अगस्त 2025 से 16 अगस्त 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे, कांग्रेस जिला अध्यक्ष व DY फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरघे, ज्येष्ठ नगर सेवक भिवंडी मनपा बालाराम मधुकर चौधरी, अध्यक्ष व उद्योग अघाड़ी भाजपा थाने जिला विनोद वसंत ठाकरे, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी सुरेंद्र भोईर, माजी सदस्य पंचायत समिति भिवंडी गिरीश महात्रे, भाजपा थाने जिला किसान अघाड़ी अध्यक्ष यशवंत सोरे, सरपंच इताड़े जगन सेठ पाटिल, सरौली सरपंच राज दिनकर ठाकरे, उप सरपंच विनोद जगन्नाथ ठाकरे, माजी सरपंच संध्या नितेश चौधरी, सोनाली जय हिंद चौधरी, उत्तम मुकुंद चौधरी, भाविका शिवनाथ ठाकरे, करण किशोर मार्के, गणेश दगड़ू पाटिल, सोनम संतोष पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा सरौली गांव के ग्रामस्थ मंडलों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान श्री भागवत धर्माचार्य मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
माझ्या आधी उत्तीर्ण संजय सर्वांच्या चरणी पुन्हा महाराज महाराजांची गोडी मंडळी आहे ज्यांच्या नेतृत्वात आपण गणेश गुढीचं पारायण केलं हरिभक्त पारायण आदरणीय श्री बालाराम महाराज आहे त्याचप्रमाणे इतर येऊन आले श्री हरिभक्त पारायण श्री जनार्दन महाराज आणि परिसरातील सगळीच मंडळी मला ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते माझे मामा ठाण्यावर आलेले श्रीराम पाटील त्यांची चिरंजीव सुप्रीम दादा आणि आपण सगळीच मंडळी भागवत धर्माचार प्रसारक मंडळ सरवली आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि सेक्रेटरी आदरणीय श्री दत्ता अण्णा पाटील आणि कुलदीप सर यांच्या संपर्कातून तुमच्याशी जोडला गेलो. पुन्हा सर्वांच्या चरणी अभिवादन. भगवान परमात्मा अशीच सेवा तुमच्या आपल्याकडून करून घेऊ ही मी जगन्नी त्याच्या चरणी प्रार्थना करून सर माझ्या बालपणाच्या आणि त्या लीला आपण संपूर्ण सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर पाहिलेल्या आहेत असं महाराजांनी चित्र उभं केलं. त्याबद्दल महाराजांचे या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या. महिला मंडळ जोरदार टाळ्या महाराजांसाठी.
मला धन्यवाद. पुढच्या वर्षी सेवा द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी आणि स्वर्गीय पांडुरंग लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री श्याम लक्ष्मण चौधरी तालुका उपाध्यक्ष शिवसेना आणि प्रणव श्याम चौधरी मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महाराजांचा यथोचित सन्मान करायचा आहे आणि आमच्या या प्रेमपूर्वक सन्मानाचा महाराजांनी स्वीकार करावा. सगळ्यांना विनंती आहे की वरती एक हॉल आहे आणि खाली एक हॉल आहे, तर आम्हाला वाढता येणार नाही. मग नंतर तुम्ही आम्हाला शिव्या देत्या. मेल्याला या काही भेटला आहे आणि त्या काही महिला मंडळ सगळ्या माझ्या पोरी महाराजांनी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने कसा होणार जातो तू मागे ना विनंती करतो की आमच्या शुभ असते स्वागत करायचे ठेवलेली भोजनाचं व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आपले उद्योगपती बाळाम दादा चौधरी ज्येष्ठ नगरसेवक भिवंडी नगरपालिका यांचं स्वागत मी आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष तुळशीराम चौधरी यांना विनंती करतो की आपले शुभ असते त्यांचं स्वागत करावं आणि डबल ऍक्टिंग असे नगरसेवक बाळामदादा यांचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या करता स्वागत करायचं. भावाचं स्वागत होत आमच्या मंडळाच्या सभासदांना मदत काय पाहिजे कुटुंबाने पाहिजे तुम्हाला ज्या पद्धतीने मदत द्यायची त्यांनी सांगितलं स्वीटसाठी मी 15,000 रुपये जाहीर केली आणि आज 15,000 व्यक्तीला मंडळ त्यांचे आभार आहे. भागवत धर्माचार प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गेली 81 वर्ष हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. काय असतं, माफ करा थोडं खालचंच बोलतोय, लग्न करणं महत्त्वाचं नसतं, शेवटापर्यंत नेणं टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. तसं उत्सव सुरू करणे महत्त्वाचे नाही आहे, पण गेली 81 वर्ष ते सांभाळणं आणि जोपासणे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आपण सगळी मंडळी गेली 81 वर्ष हा भक्ती उत्सव या ठिकाणी साजरा करताय आणि गोपाळ कालेच्या पावन पर्वावर आज कालेच्या माध्यमातून सगळी लोक एकत्र येऊन स्नेहभोजनाचा हा उत्सव या ठिकाणी होतो. अतिशय शिस्तीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. काही लोकांचं नियोजनच बद्ध असतं, पण सरवली गावकरांचं नियोजनबद्ध काम आहे आणि असं नियोजनबद्ध काम भगवान परमात्मा तुमच्याकडून कायम करून घेऊ ही प्रभूचरणी प्रार्थना करून जाता जाता पुन्हा सर्वांना विनंती की जीवनात कोण आपल्याशी कसं वागतंय याच्यापेक्षा आपल्याला सगळ्यांशी कसं चांगलं वागता येईल हाच कल्याणाचा मार्ग आहे. तो कल्याणाचा मार्ग भगवान परमात्म्याने सगळ्यांना दाखवावा ही गोपाळ कालेच्या पावन पर्वावर प्रभूचरणी कल्याणाची प्रार्थना करून मी कल्याणच्या दिशेनं मार्गस्थ होतो. सरवली पाडा आणि सोनाले पाडा, खरं तर या सरवलीमध्ये गोकुलाष्टमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्याचा आज काल्याचं जेवण आहे, म्हणजे काल्याचं कीर्तन होऊन भंडारा आहे. आणि या भंडाऱ्यासाठी या परिसरातील जवळपास हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी काल्याचा प्रसाद घेण्यासाठी येत असतात. खरं तर हा जो सप्ताह आहे हा या सप्त्याला 81 वर्ष आज पूर्ण होतात. स्वातंत्र्याच्या अगोदरपासून हा सप्ताह या ठिकाणी चालू होत आहे. खरं तर
या गावाचा जर आपण या गावची जे ग्रामस्थ असतील या ग्रामस्थांना खरोखर आभार मानावा असं मला वैयक्तिक वाटतं. कारण ज्या वेळेला याचं जेव्हा सप्ताह म्हणजे मला वाटतं जेव्हा पाऊस चालू होतो म्हणजे जून महिन्यामध्ये कधीही पाऊस चालू होतो, पाऊस चालू झाल्यानंतर या गावामध्ये असं वाटतं की आमचा आता सप्ताह जवळ येईल आणि त्या निमित्ताने जवळपास महिना 2 महिने जवळजवळ 3 ते 4 मिटिंगी या गावामध्ये सर्व लोक एकत्र होतात, सर्व ग्रामस्थ एकत्र होतात. कुठल्याही पक्षाचा पक्षपात काय करत नाही. आणि या गावातील मला तरी असं वाटतं की मी या भिवंडी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सप्ते बघतो, पण बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा सप्ते आम्ही बघत असतो अशा ठिकाणी जेव्हा त्या काल्याचा प्रसाद घेत असतो त्या वेळेला वेटर सुद्धा बाहेरचे घेऊन येत असतात. कारण अशा ठिकाणी कारण आमचा जो परिसर आहे या भागामध्ये खूप म्हणजे जसा आमच्या गावामध्ये सुद्धा सप्ताह होतो महाशिवरात्री निमित्ताने, गोकुलाष्टमीच्या निमित्ताने सरवलीमध्ये पण होत असतं, अशा अनेक रांजनोलीमध्ये सप्ताह होत असतं. पण काही अशा ठिकाणी जे काही सप्ताह होतात की तिथे हे जे जेव्हा काल्याचा प्रसाद वाटतो त्याच्यासाठी वेटर आणावा लागतो. पण या गावामध्ये ग्रामस्थ एकत्र आणि ग्रामस्थातून सर्व मला वाटतं बऱ्याचशा महिला बचत गट आहेत, महिला मंडळ आहेत, सर्व एकत्र होत असतात. खरं तर मला खूप असा की 30-35 वर्ष मी जवळपास मला आज 40 वर्षापासून मी सप्ताह बघतो. पण माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे, माजी सरपंच काशीनाथ नाऊ चौधरी आणि माजी सरपंच पांडुरंग चौधरी आणि खरं तर हा जो ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये वेगळाच एनर्जी मिळतो हे सप्ताह असल्यानंतर. कारण ठीक आहे प्रत्येक वेळोवेळी 5 वर्षामध्ये निवडणुका ग्रामपंचायती येतात, ग्रामपंचायत सदस्य होतात, सरपंच होतात, पण या सप्ताहामध्ये का नसं पण ते सर्व एकत्र येत असतात. आणि या ग्रामपंचायतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एनर्जी श्रीकृष्णाने अजूनपर्यंत ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण नेहमीच या ठिकाणी आपण बसतो. आणि आज खरं तर बघायला जर गेलो तर या गावातील या अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे याचे जे अध्यक्ष आहेत तुकाराम चौधरी साहेब, आमचे दत्ता पाटील झाले, श्याम चौधरी झाले, अशा अनेक भीम चौधरी, आता आमचे तुळशीराम बुवा झाले, आमचे पंडित चौधरी साहेब पंडित चौधरी, पंडित पाटील आमचे मामा, त्याचबरोबर माझे लहान भाऊ किशोर चौधरी आणि गावातील कोणाचं नाव नसेल घेतलं तर सर्व सहकार्याने हे खूप चांगल्या पद्धतीने ते मेहनत करत असतात. आणि खूप अभिमान वाटतो की आज या गोकुलाष्टमीच्या निमित्ताने मी माझ्या या गावामध्ये सरवलीमध्ये या सप्ताहाचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने करत असतात. आणि या परिसरातील या सर्व विभागातील सर्व सहकारी जे असतात फुल नाही फुलाची पाकळी देऊन प्रत्येकजण मदत करत असतात. आणि आज 81 वर्षी या सप्त्याला झालेले आहेत. फार काल नाही आहे, 19 वर्षे कधी जातील सांगता येणार नाही. पण या वर्ष खूप मोठा आणि या आमच्या परिसरातील माझे जे काही बांधव, माझे ग्रामस्थ आणि या आमचे सरवली पाडा, ठाकूरपाडा झाले, सोनाली पाडा झाले, हे सर्व एकत्र मिळून सुवर्ण महोत्सव म्हणून जेव्हा 100 वर्षे पूर्ण होतील त्यावेळेला आपण सुवर्ण महोत्सव म्हणून आपण या ठिकाणी आपण साजरा करू. आज आम्हा सर्वांना बोलवलं. या मंडळातील सर्व सहकाऱ्यांनी आमचं स्वागत केलं, आम्हाला मान सन्मान दिला. मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. गोकुलाष्टमी निमित्त ते जमलेले ग्रामस्थ मंडळ सरवली तसेच आज भागवत धर्मचार मंडळ सरवली अखंड हरिनाम हा एकूण 81 वर्ष हा सप्ताह साजरी केला जातो. या सप्ताहानिमित्त पूर्ण ग्रामस्थ सरवली एकत्र येऊन जी गावाची शोभा वाढवण्याचा हा भागवत धर्मचार मंडळ करत असते. त्याच्यामुळे भागवत धर्मचार मंडळाचा मी बाळराम चौधरीच्या वतीने सर्व मंडळाचे हार्दिक आभार व धन्यवाद. असंच आम्हाला पुढे आमंत्रण करत राहू आणि सेवा करण्याची संधी आम्हाला सदैव मिळो ही आम्ही त्यांच्यासमोर प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
श्री भागवत धर्माचार मंडळ सरवली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री कृष्ण जन्मोत्सव 2025 खरोखरच अतिशय थाटामाटाने हा कार्यक्रम सरवली गावात होत असतो। कारण मला वाटतं बहुतेक प्रत्येक वर्षी मी येत असतो, जिथून मला आमंत्रण येतं तिथून प्रत्येक वर्षी मी येत असतो। माझ्या जोडीला आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतात, परंतु काही कारणास्तव आज ते येऊ शकले नाहीत। त्यांनी आपणा सर्वांसाठी निरोपही पाठवला की मी माझ्या अडचणीमुळे येऊ शकत नाही, तरी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। तर हे 81वा वर्ष आहे, म्हणजे 81 वर्ष म्हणजे खाऊ नाहीये, म्हणजे खरोखरच या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवला आणि समाज हितासाठी समाजासाठी आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून सतत हा कार्यक्रम चालू ठेवला। आज जर आपण विचार केला तर तरुण पिढी कुठेतरी भरकटलेली दिसत आहे। अशा वेळेस तरुणांना भक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी हा कार्यक्रम खूप स्तुत्य असा कार्यक्रम आहे। किती दिवसाचा सप्ताह असतं? 7 म्हणजे 8व्या दिवशी काळ्याचं कीर्तन असतं, म्हणजे 7 दिवस सतत प्रभू नामाच्या गजराने संपूर्ण गावात एक भक्तिमय असं वातावरण होऊन जातं। त्याच्यामुळे तरुणांना जे व्यसनाधीन असतील किंवा कुठल्याही प्रकारचा 7 दिवस कुठल्याही प्रकारचा त्यांना काहीच मिळत नाही, त्याच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे तरुण पिढी घडवण्याचं काम हे सर्व मंडळ करीत आहेत। तर मी माझ्या वतीने सर्व मंडळाला आणि सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छाही देतो की त्यांच्या हातून 81 आज 81वे वर्ष आहे, पुढे आपण 100 वर्षात जरी पदार्पण केलं तरी तो अशाच प्रकारचा किंवा किंबहुना यापेक्षा मोठा कार्यक्रम ते आयोजित करतील। मी सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। स्वागत होत आहे। चौधरी कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, भगवान गोपाल कृष्ण की। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। आज आमच्या या सप्ताहाला 81 वर्ष झाली। मी नेहमीच सांगतो, गेले ते दिवस पूर्वजांनी ठेवलेल्या ज्या राहिल्या त्या आठवणी, अशा पद्धतीने हा श्रीकृष्ण जन्मोत्सव 2025 आणि आजचा गोपालकाला या कार्यक्रमासाठी आम्ही फक्त निमित्त आहोत। सर्व जी सेवा आहे भगवान गोपालकृष्ण आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हातून करून घेतात। कारण 3 महिन्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते या सप्ताहासाठी तळमळीने हिरारीने भाग घेतात आणि विशेष म्हणजे सर्व परिसरातले दानशूर दाते या सप्ताहाला सुद्धा येऊन भेट देतात। त्याबद्दल आम्हाला त्या परिसरातील मान्यवरांना धन्यवाद देतो। कारण हा सप्ताह 81 वर्षे पावसाळ्यामध्ये सप्ताह करणं हा सोपं नाही, पण आम्ही तुम्हाला पहिले मी सांगितलं निमित्त सर्व कार्य भगवान गोपालकृष्णाचं व्यवस्थित पार पडतो। कारण आज या ठिकाणी रात्री गोकुल आजचे दहीहंडी म्हणजे या ठिकाणी आमच्या गोकुळाचं महत्व आमच्या सरवली गावाला प्राप्त झालेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगावं, या व्यतिरिक्त सर्वांनी या सप्ताहाला सहकार्य करून आमचे सर्व कार्यकर्त्यांनी हिरारीने भाग घेतला, त्याबद्दल आम्ही कार्यकर्त्यांचे सुद्धा आभारी आहोत। या ठिकाणी रामकृष्ण हरी। गोविंदा पथकाने हेच सांगेन की गोविंदा पथकाने
आपलं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गोविंदा पथकाला कुठेही दुखापत न होताना चांगल्या पद्धतीने त्याही दहीहंडीचं काम करावं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो। आज आमच्या या पूर्वजांनी ही परंपरा आमच्या चालू ठेवलेली आहे, तीच परंपरा पुढे आम्ही दर या सप्ताहाच्या नियोजनाकरता 2 महिने अगोदरपासून आमच्या मंडळाच्या मीटिंग होतात, ग्रामस्थांच्या मीटिंग होतात आणि सर्व नियोजन करून आज 8वा दिवस आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही या मंडळाला सोबत घेऊन, ग्रामस्थांना सोबत घेऊन सप्ताहाचं आयोजन करतो आणि ती परंपरा पुढेच न्यायचा प्रयत्न करतो। आता गोविंदा पथक म्हणजे काम ते रिस्की असतं, म्हणजे त्यामुळं त्यांनी सुरक्षित ते काम करावा एवढे त्यांना मी सूचना करतो आणि कुठे काही दुखापत होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी। रामकृष्ण हरी, रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार घेऊन भागवत धर्माचार मंडळ सरवली यांच्या आयोजनाने गेल्या 81 वर्षापूर्वी लावलेलं युलस रोपट्याचं खऱ्या अर्थाने वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसत आहेत। या भिवंडी तालुक्याने आदर्श घ्यावा असं ह्या मंडळाचं काम आहे, कारण अतिशय नियोजनबद्ध, सुसंतबद्ध आणि सालाबादप्रमाणे सरवलीचा सप्ताह कधी येतो याची उत्सुकता पूर्ण भिवंडी वासियांना असते। अशा प्रकारचं आयोजन या मंडळाचं असतं आणि आम्ही नेहमी बघतो, कारण ज्या पद्धतीने एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणं म्हणजे यश आहे। खऱ्या अर्थाने ह्या गावामध्ये आम्ही बघतो सर्व पक्ष बाजूला ठेवून अतिशय गुण्या गोविंदाने एक भक्तीच्या माध्यमातून अखंड हरिनामाच्या सप्ताहाच्या या आयोजनातून निमित्ताने सर्व भाविक एकत्र आलेले असतात। आज आपण तुम्ही मागे बघता इथे जी गर्दी भाविकांची असते, खऱ्या अर्थाने या वर्षाची 81 वर्षापूर्वी लावलेलं खऱ्या अर्थाने हे या मंडळाने जे रोपटं होते त्याचं खऱ्या अर्थाने भाविक जो दर्शन घेतात आणि जी उत्सुकता असते या सप्ताहाची ही खऱ्या अर्थाने इतर भाविकांनी असो दे, इतर मंडळांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा एक प्रकारची यांची कामगिरी आहे। मी मनापासून मंडळाला धन्यवाद देतो। त्याचबरोबर त्यांनी घेतलेली ही समाजसेवेची गुढी खऱ्या अर्थाने या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांच्या परीने वर्षानुवर्ष मगाशी तुकारामदादांनी सांगितलं आणि त्यांनी जी त्यांचे पूर्वज होते त्यांनी ही परंपरा ठेवलेली आहे, ती परंपरा खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम तरुण पिढीचं आहे आणि ही जी मंडळी आहे खऱ्या अर्थाने यांच्या प्रोत्साहन, यांचा प्रेरणा घेऊन येणाऱ्या नवीन पिढी हे कार्य अहोरात्र कायमचं वर्षानुवर्ष चालू ठेवा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। या कार्यक्रमाचा आज 81वा वर्ष। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, तसं 81 वर्षाच्या या पुण्याईच्या वटवृक्षाच्या छायेखाली आज हा गोड कार्यक्रम आज होतोय आणि या गोड कार्यक्रमाचे आम्ही सध्या इथे साक्षीदार आहोत। ही खूप मोठी गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांनी या वटवृक्षाचे रोपटे या गावात लावले आणि आज त्याचे एक मोठं वटवृक्ष होऊन त्याची फळं आम्ही आज साधतोय। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व गावाला आणि सर्व या परिसराला एक आदर्श जाईल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होतोय आणि मला खूप अभिमान आहे की या गावचा प्रथम नागरिक म्हणून मी या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलो। या सर्व मान्यवरांनी मंडळींनी माझा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या कमिटीचेही खूप खूप धन्यवाद। या कमिटीने अहोरात्र मेहनत करून ज्या पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आणि एक चांगला आदर्श गावामध्ये किंवा या परिसरामध्ये टाकलाय याचे खूप खूप धन्यवाद देतो मी या कमिटीला। इथे एक प्रकर्षाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरवली गावचा सप्ताह इथे जी कमिटी आहे वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या विचारांची मंडळी जरी असली तरी या कार्यक्रमासाठी ते आवर्जून सर्व एकत्र येतात। कुठलाही भेदभाव कुठलाही द्वेष न बाळगता या कार्यक्रमाला हातभार लावतात, सहकार्य करतात, खूप मेहनत घेतात। या सर्व कमिटीचे गावकरी मंडळींचे
या माध्यमातून मी खूप खूप धन्यवाद देतो, आभार प्रकट करतो आणि या येत्या गोकुळाष्टमीच्या आणि गोपाळ काळाच्या सर्व मंडळींना, सर्व भिवंडीवासियांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो. सप्ताविषयी आमचा असं आहे, हा पूर्वजांचा ठेवा आहे. इवले शिरोप लाविले दवरे त्याचा वेळ उगेला गमे. आम्ही आत्ताचे आहोत, ज्या पूर्वजांनी हे चालू करून दिलेले आहे आम्हाला ना, त्याच्यासाठी आमचे खूप म्हणजे आम्ही आमचे भाग्य समजतोय. तोच ठेवा आम्हाला कामाला आलाय. आणि त्या निमित्ताने त्यांचे खूप आभार मानायलाच पाहिजे. ते जन्मांतरीच्या असेल पुण्य सामुग्री तरीच नाम येते श्रीरामाची ज्वारी. ही अशी गत आहे. हाय आमच्या गावामध्ये असं काय कुठल्याही प्रकारचं ह्याच्या विषयी नाही. संपूर्ण गाव एकत्र असते, सगळे ग्रामस्थ एका ह्याच्यात एका विचाराने हा कार्यक्रम करतात. म्हणून हा 81 वर्ष आम्ही आता यंदा पार पाडत आहोत. अजूनही याच्या पुढं आम्ही असोल नसर पुढच्यांनी पण हेच करावं, हा ठेवा असाच चालूच ठेवावा, हीच आमची सगळ्यांना प्रार्थना. इतना ब्राइटनेस है इसका. थांबा